सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 143 मराठी कथा. तर यापूर्वीचे सर्व भाग आपल्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की भेट द्या. पल्लवी डॉक्टर रोहितच्या गालावर एक हलकी चापट मारत हसून रूम मध्ये निघून गेली. रूम मध्ये गेल्यानंतर डॉक्टर रोहितने सूपचा कप टेबलवर ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू होतं, पण त्याच सोबत मनात एक डॉक्टर म्हणून काळजीही होती. पल्लवीच्या शस्त्रक्रियेला आता कुठे 3 महिने झाले होते, त्यामुळे तो तिच्या तब्येतीबाबत कोणतीही तडजोड करायला तयार नव्हता. पण सरप्राईज काय असेल मॅडमचं? रोहितनं घड्याळात पाहिलं. 5 मिनिटे झाली होती. तो हसतच बेडरूमच्या दारापाशी गेला आणि त्याने हळूच दरवाजा ढकलला. आत पाऊल टाकताच डॉक्टर रोहितच्या पावलांचा पावलांना जणू ब्रेकच लागला होता. खोलीतले मुख्य दिवे बंद होते. फक्त बेडच्या बाजूला असलेला नाईट लॅम्प चालू होता, ज्याचा मंद पिवळा प्रकाश रूम मध्ये एक सुंदर वातावरण तयार करत होते. हलकासा मोगऱ्याचा परफ्यूम हवेत रेंगाळत होता आणि बेड समोर पल्लवी उभी होती. तिने नेहमीचे साधे कपडे बदलून एक अत्यंत सुंदर अशी काळी नेटची नाईटवेअर घातली होती. तिचे ते रेशमी सोनेरी केस मोकळे सोडले होते. त्या मंद प्रकाशात तिची सुंदर काया आणि तिची ती सुंदरता खूपच लख्ख चमकत होती. पल्लवीने आजवर कधीही एवढा सुंदर अवतार धारण केलाच नव्हता त्याच्या समोर. डॉक्टर रोहितला पाहताच तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आणि ओढ निर्माण झाली होती. डॉक्टर रोहितनं तिच्या त्या रूपाकडे पाहतच राहिला. काही क्षणांसाठी निशब्द डॉक्टर झाला होता. पण डॉक्टर असलेला रोहित मुजुमदार स्वतःला विसरला. त्याच्या घशाशी कोरड पडली होती. त्याला तर पल्लवी सारखी हवी असायची जवळ, पण आता परिस्थिती अशी होती की तो म्हणाला, पल्लू बेबी, हे हे काय आहे? डॉक्टर रोहितनं स्वतःला सावरत विचारलं, ते पण तिला लाडात येऊनच. तर पल्लवीने काहीही न बोलता हळुवार पावले टाकत डॉक्टर रुहीच्या दिशेने यायला सुरुवात केली. तिच्या पैंजणांचा नाजूक आवाज त्या शांततेत गुंजत होता. ती अगदी डॉक्टर रुहीच्या जवळ आली. तिचा श्वास डॉक्टर रुहीच्या अगदी जवळ रेंगाळू लागला होता. तिने तिचे दोन्ही नाजूक हात रोहितच्या गळ्याभोवती टाकले आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत म्हणाली, माझं सरप्राईज आवडलं का चष्मिश सर? तिचा आवाज कमालीचा गोड झाला आणि थरथरणारा होता. डॉक्टर रोहितच्या काळजाचा आता ठोकाच चुकला. त्याने पल्लवीला अगदी जवळ घेणार तितक्यात त्याला तिच्या तब्येतीची आठवण आली. त्याने पल्लवीचे हात हळूच आपल्या गळ्यावरून बाजूला काढले आणि 2 पावले मागे होत म्हणाला, बेबी, खूप सुंदर दिसतेस तू, पण प्लीज स्वतःवर नियंत्रण ठेव. तुझी तब्येत ठीक नाही ना, म्हणून म्हणतोय मी. पण आज पल्लवी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती पुन्हा पुढे आली आणि तिने डॉक्टर रोहितला मागे ढकलत थेट कपाटावर पाठीला हँडलवर टेकून उभे केले. तिने डॉक्टर रोहितचा हात पकडून त्याला खूप प्रेमानं पाहिलं. थंड बोट जेव्हा थंड बोटे जेव्हा डॉक्टर रोहितला स्पर्श हो करत होती, तेव्हा डॉक्टर रोहितच्या अंगावर काटा उभा राहिला होता. तो म्हणाला, पल्लवी बेबी, ऐक ना प्लीज, डॉक्टर म्हणून सांगतोय ना. डॉक्टर रोहितने तिचे हात पकडण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, "श्श, श्श. आज डॉक्टर रोहितने गप्प बसायचं. आज फक्त माझा नवरा रोहित बोलेल." पल्लवीने हुकमी स्वरात पण लाडाने म्हटले होते.
तिने डॉक्टर रोहितला स्वतःच्या अगदी जवळ शांतपणे घेतलं होतं. दोघं हरवून गेले होते. तिने रोहितचा हात पकडला आणि तो आपल्या जवळ हातात ठेवला होता. डॉक्टर रोहितचा हात तिथे पडताच पल्लवीने सुटकेचा निश्वास सोडला आणि ती त्याच्या आणखी जवळ आली. ती पूर्णपणे डॉक्टर रोहितच्या त्या क्षणी अगदी जवळ राहायचं होतं तिला. पण तिची ती सुंदर सुरुवात पाहून डॉक्टर रोहितचं मन सुटत चाललं होतं. तिचे आता डॉक्टर रोहितच्या अगदी जवळ आली होती आणि डॉक्टर रोहितचा श्वास वेगाने चालू होता. पल्लवीने आपले डोळे मिटले आणि ती डॉक्टर रोहितच्या खूप खूप जवळ येणार तर तितक्यात डॉक्टर रोहितने अचानक आपले डोके बाजूला केले. पल्लवीने पल्लवीचे ओठ त्याच्या गालाला स्पर्श करून गेले. पल्लवीने आश्चर्याने डोळे उघडले. डॉक्टर रोहितने तिचे दोन्ही खांदे पकडले आणि तिला स्वतःपासून थोडे दूर केलं. त्याच्या चेहऱ्यावर आता संयम आणण्याचा प्रचंड प्रयत्न तिला दिसत होता. तो म्हणाला, "नाही पल्लू, सॉरी ना बेबी, पण हे आता होऊ देणार नाही मी." डॉक्टर रोहित जरा गंभीर आणि धापा टाकत म्हणाला. ती म्हणली, "का डॉक्टर रोहित? अजूनही राग आहे का माझ्यावर? की मी आवडत नाही तुम्हाला?" पल्लवीचा चेहरा रडवलेला झाला होता. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती रुसून मागे फिरू लागली. डॉक्टर रोहितने लगेच तिचा हात पकडला आणि तिला मागूनच मिठीत घेतलं. आपले तोंड तिच्या कानाजवळ नेत तो म्हणाला, "वेडी आहेस का? अगं, तू मला आवडत नाहीस. अरे, तुझ्या या रूपाने माझा जीव घ्यायचा बाकी ठेवला आहे फक्त." "पण पल्लू, 3च महिने झालेत ना गं तुझ्या मेजर सर्जरीला. अंतर्गत जखमा पूर्ण बऱ्या व्हायला वेळ लागतो ना. जर मी आज वाहवत गेलो आणि तुला काही त्रास झाला तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही." "एक नवरा म्हणून मला तुझ्या जवळ यायचं आहे, पण एक डॉक्टर म्हणून तुझ्या शरीराचे रक्षण पण करणे ही माझी पहिली जबाबदारी आहे की नाही?" डॉक्टर रोहितने तिला समोर केलं आणि तिच्या कपाळावर अगदी प्रेमाने आणि आदराने ओठ टेकवले. "माझ्यावर विश्वास ठेव ना बेबी. आणखी काही दिवस मग मी स्वतः तुला वाड्यावर घेऊन जाईल आणि मग तुला माझ्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही." त्याने डोळे मिचकावत म्हटलं. डॉक्टर रोहितची ती काळजी आणि निस्सीम प्रेम पाहून पल्लवीच्या डोळ्यातही पाणी पल्लवीच्या डोळ्यातील पाणी गायब झालं. तिचा राग विरघळला. तिने डॉक्टर रोहितच्या छातीवर डोकं ठेवलं आणि म्हणाली, "तुम्ही खूप छान आहात चष्मिश. माझ्या काळजीपोटी तुम्ही स्वतःला एवढं नियंत्रित ठेवलं. आय लव्ह यू." पल्लवी मनातून सुखावून म्हणाली होती आणि तोही म्हणाला, "आय लव्ह यू टू माय ब्युटिफुल बेबी. पण आता चल, हे कपडे बदल आणि शांतपणे औषध घेऊन झोपायचं आहे." डॉक्टर रोहित हसून म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुजुमदार यांच्या घरी चैतन्याचा फोन येतो. शिवमच्या मुलांच्या वाढदिवसाच्या जय्यतदारीला सुरुवात झाली होती आणि वाड्यावरूनच शिवम, प्रिया, अस्मी सगळे डॉक्टर रोहित आणि पल्लवीची वाट पाहत होते. सकाळचे 9 वाजले होते. मुजुमदार यांच्या घरात पल्लवीने अंघोळ करून एक साधी सुंदर साडी नेसली होती. काल रात्री रोहितने तिला जवळ घेतलं नव्हतं म्हणून काल रात्री डॉक्टर रोहितने तिला जवळ घेतलं नव्हतं म्हणून तिच्या चेहऱ्यावर अजूनही तो गोड रुसवा कायम होता. ती डायनिंग टेबलवर नाश्ता ठेवत होती, पण तिचं लक्ष सारखं मोबाईलकडे जात होतं. वाड्यावरून प्रिया आणि अस्मीचे सारखे मेसेज येत होते. "पल्लू, कधी निघतेस? आम्ही तुझी वाट बघतोय." पल्लवीने एक सुस्कार सोडला आणि काय सांगू त्यांना हाच विचार करत होती. माझे चष्मे साहेब तर परवानगीच देत नाहीयेत. तितक्यात डॉक्टर रोहित
बेडरूम मधून बाहेर आला. नेहमी फॉर्मल शर्ट पॅन्ट किंवा हॉस्पिटलच्या स्क्रब मध्ये राहणारा डॉक्टर रोहित आज चक्क पांढऱ्या रंगाचा कडक इस्त्रीचा कुर्ता आणि पायजामा घालून बाहेर आला होता. डोळ्यांवर चष्मा आणि त्यावर तो नवा लुक. डॉक्टर रोहित अत्यंत हँडसम दिसत होता. पल्लवी त्याला पाहतच राहिली, पण तिने लगेच आपली नजर फिरवली आणि तोंड फुगवून कामाला लागली. तो म्हणाला, मॉम डॅड कुठे आहेत? डॉक्टर रोहितनं टेबल जवळ येतच विचारलं होतं. आणि ती म्हणाली, ते काल सकाळीच वाड्यावर जाण्यासाठी निघाले होते ना. तुम्हाला तर माहीतच आहे, तरी विचारताय का? पल्लवी असं कोरड्या स्वरात आणि आवाजात म्हणाली आणि किचन मध्ये जायला निघाली. तर तो म्हणाला, पल्लू बेबी थांब ना, जरा इकडे ये. डॉक्टर रोहितने तिचा हात पकडला आणि ती म्हणाली, काय आहे डॉक्टर रोहित, मला खूप काम आहेत. ती हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. डॉक्टर रोहितनं हसून आपल्या पाठीमागे लपवलेला एक मोठा लिफाफा तिच्या समोर धरला. त्या लिफाफ्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, हॉस्पिटलचं प्रिस्क्रिप्शन. ती म्हणाली, हे काय आहे? मला कोणतंही औषध नकोय आता, कंटाळले मी गोळ्या औषधांना. पल्लवी आता चिडून म्हणाली, तुम्ही मला खूप खूप औषधं दिलीत आता. तो म्हणला, अरे वाचून तर बघ, हे औषध नाही, तुझ्या चष्मीश डॉक्टरांनी दिलेला विशेष डिस्क्रिप्शन आहे. आणि डॉक्टर रोहितने डोळा मारत तो लिफाफा तिच्या हातात दिला. पल्लवीने संशयाने आणि रागाने तो लिफाफा उघडला. आत एका मोठ्या कागदावर डॉक्टर मुजुमदार रोहित मुजुमदार यांच्या लेटर हेड अधिकृत शिक्क्यासह काहीतरी लिहिलं होतं. पल्लवीने ते मोठ्याने वाचायला सुरुवात केली. तर त्यावर होतं पेशंटचं नाव, पल्लवी रोहित मुजुमदार. आजार, वाड्यावर जाण्याची तीव्र इच्छा आणि पतीवर आलेला भयंकर राग आणि उपचार आणि औषधे. नंबर 1, पेशंटने दिवसातून 3 वेळा गोड हसणे अनिवार्य आहे. रुसणे पूर्णपणे बंद. नंबर 2, पुढील 3 महिने वस्तू उचलण्यास सक्त मनाई आहे. नंबर 3, महत्वाचा डोस, पेशंटला त्वरित वाड्यावर पाठवण्यात यावे. तिथली शुद्ध हवा आणि शिवमप्रियाच्या मुलांचा सहवास हेच पेशंटसाठी सर्वोत्तम टॉनिक आहे. आणि विशेष सूचना, पेशंट एकटी जाणार नाही. तिला सुरक्षितपणे वाड्यावर पोहोचवण्याची आणि तिची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर रोहित मुजुमदार स्वतः यांनी घेतली आहे. गाडी खाली रेडी आहे, लवकर आवरा. ते वाचताच पल्लवीचे डोळे आनंदाने विस्फारले. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी आणि एका झटक्यात गायब झाली. तिला एक चेहऱ्यावर गोड हसू उमटलं आणि डॉक्टर रोहित, ती म्हणाली, खरंच आपण वाड्यावर जातोय? पल्लवीने आनंदाने उडी मारली आणि म्हणाली. तो म्हणाला, होय माय बेबी, डॉक्टर म्हणून मी तुला पूर्णपणे फिट घोषित करत आहे. पण हो, वाड्यावर गेल्यावर फक्त मुलांसोबत खेळायचे, कोणतंही काम करायचं नाही, हा माझा कडक नियम असेल. डॉक्टर रोहित हसत म्हणाला. पल्लवीने काही न विचार करता थेट डॉक्टर रोहितच्या गळ्यात हात टाकले आणि त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, थँक्यू 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 चष्मीश, तुम्ही जगातले सगळ्यात बेस्ट डॉक्टर आणि बेस्ट नवरा आहात. थँक्यू. डॉक्टर रोहितनं तिच्या भोवती हात गुंफले आणि तिला थोडेसे वर उचलले आणि म्हटले, काल रात्री कोणतरी खूपच सुंदर बनलं होतं ना, मग आता त्याचं मानधन मिळायला पाहिजे की नाही? पल्लवी लाजली आणि तिचा चेहरा डॉक्टर रोहितच्या छातीवर लपवला. डॉक्टर रोहितनं हसून तिच्या कपाळावर हलके चोट टेकवले आणि म्हणाला, चला आता पटकन तुझी बॅग घे. शिवम आणि सगळे वाट पाहत असतील ना. 2 तासांच्या प्रवासानंतर डॉक्टर रोहितची गाडी जेव्हा वाड्याच्या मोठ्या वेशीतून आत आली तेव्हा पल्लवीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. गाडी थांबताच शिवम, अतुल, चैतन्य बाहेर आले. शिवमला पाहताच पल्लवी गाडीतून उतरली आणि धावत त्याच्याकडे गेली. ती म्हणाली, शिवम कसा आहेस? शिवमच्या चेहऱ्यावर जीवाभावाची मैत्रीण सुखरूप पाहून एक वेगळंच समाधान आणि आनंद होता.
आणि पल्लवीच्या डोक्यावर हात ठेवत तोच म्हणाला, तू कशी आहेस? डॉक्टर रोहितनं त्रास तर नाही दिला ना? शिवने मिश्किलपणे विचारलं आणि डॉक्टर रोहितकडे पाहत विचारलं होतं. आणि तो म्हणाला, अहो शिवम पाटील, एवढी काळजी घेतली तुमच्या मैत्रिणीची की तिने मला थेट चष्मिश डॉक्टर वरून जगातला बेस्ट नवरा असा प्रोग्रेस रिपोर्ट दिलाय. डॉक्टर रोहित गाडीतून उतरत हसत म्हणाला. हे ऐकून तिथे उभी असलेली प्रिया, अस्मी, चैतन्य जोरात हसले. पल्लवी मात्र लाजने लाल झाली होती. आणि चल पल्लू आत, आज मुलांचा वाढदिवस 2 दिवसांवर आलाय, खूप धमाल करायची. प्रियाने पल्लवीचा हात पकडून म्हटले. आणि वाड्याचे वातावरण आता पूर्णपणे बदलले होते. सुरेखाच्या जाण्याने आलेले संकट टळले होते आणि वाडा पुन्हा एकदा रॉयल थाटात सजायला तयार झाला होता. वाड्याच्या मोठ्या अंगणात सनई चौघडे सूर घुमू लागले होते. आज वाड्याचा थाट पाण्यासारखा होता. दारासमोर भव्य रांगोळी काढली होती. आंब्याची तोरणं डोलत होती. शिवमने गावातील सर्व आबालवृद्धांना, मित्र परिवाराला, भाऊकीला 2 दिवस आधीच निमंत्रण दिले होते. वाड्यावर त्यामुळे पाहुण्यांची एकच लगबग सुरू होती. आईसाहेब, आबासाहेब यांचा तर थाट वेगळाच होता. डॉक्टर रोहितचे मॉम डॅड तर एकदम निवांत शिवांशी आणि प्रियांश सोबत खेळत होते. अस्मी आणि प्रिया दोघेही पाहुण्यांचे स्वागत करण्यात व्यस्त झाले होत्या. अस्मीच्या सोबतीला तिचा पती चैतन्यही मोठ्या दिमाखात वावरत होता. तर दुसरीकडे डॉक्टर रोहितने पल्लवीला एका खुर्चीत हक्काने बसवून ठेवलं होतं, ते पण मॉम डॅड पाशीच. आणि म्हणाला होता, पल्लू फक्त बसायचं आणि बघायचं, उठण्याचा प्रयत्न केलास तर थेट पुण्याचं तिकीट काढेल. डॉक्टर रोहितनं दटावत म्हटलं होतं. आणि ती म्हणाली, हो बाबा हो, तुमचे चष्मिश नियम इथे पण सुरू झाले आहेत. पल्लवीने तोंड उघडून हसत उत्तर दिलं होतं. प्रियाने तिच्याकडे पाहून डोळे मिचकावत हसलं. आणि संध्याकाळ झाली. वाड्यावर रोषणाई झगमगू लागली. लाइटिंगच्या सोनेरी प्रकाशात वाडा अक्षरशः उजळून निघाला होता. सर्व पाहुणे स्टेजच्या समोर जमा झाले होते. अतुल आणि सचिनने डीजेची चोख व्यवस्था केली होती. तितक्यात अनाउन्समेंट झाली. आता आपल्या वाड्याचे रॉयल शेतकरी शिवम पाटील आणि त्यांच्या अर्धांगिनी प्रिया पाटील मुलं कडेवर घेऊन येत आहेत. सगळ्यांच्या नजरा जिन्याकडे लागल्या होत्या. शिवम आणि प्रिया खाली येत होते. तो नजारा पाहून सगळ्यांच्या डोळ्याचे पारणं फिटलं. शिवमने कडक पांढरा कुर्ता पायजामा आणि त्यावर भरजरी सिल्कचं जॅकेट घातलं होतं. त्याच्या कपाळावर लावलेला टिळा त्याचा रुबाब आणखी वाढवत होता. आणि त्याच्या बाजूला असलेली प्रिया, तिने मोरपंखी रंगाची अस्सल पैठणी साडी घातली होती. केसांत आंबाडा घालून त्यावर माळलेला मोगऱ्याचा पांढरा शुभ्र गजरा, नाकात नथ आणि गळ्यात कोल्हापुरी साज. प्रिया एखाद्या राणीसारखी भासत होती. शिवमच्या कडेवर त्याचा छोटा युवराज होता प्रियांश आणि प्रियाच्या कडेवर त्याची छोटी राजकन्या होती शिवांशी. दोघांच्या चेहऱ्यावर आई बाबा बनल्याचा आणि मुलांचा पहिला वाढदिवस एक अथांग आनंद ओसांडून वाहत होता. जान्हवी पण सोबतच होती, कारण वंश काही केल्याशिवाय वंशीला सोडतच नव्हता. पण आता सगळे काय जोडी आहे यार, एकदम रॉयल. चैतन्यने जोरात टाळ्या वाजवत म्हटले. टाळ्याच्या कडकडात शिवम आणि प्रियाने स्टेजवर पाऊल ठेवलं. मुलांनी केक कापला, पाहुण्यांनी गिफ्ट दिले, औक्षण झाले. एकाच वेळी जल्लोष सुरू झाला होता. पल्लवी, रोहित, जान्हवी, अतुल, सचिन, डॉक्टर रोहित, अस्मी आणि चैतन्यने लहान मुलांसोबत खूप खूप डान्स केला. डान्स संपल्यावर सगळेजण जेवणाच्या पंक्तीला वळाले. पाहुण्यांची धावपळ सुरू असताना शिवमने हळूच प्रियाचा हात पकडला आणि तिला गर्दीतून बाजूला काढून वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या शांत बागेत घेऊन गेला. बागेत मऊ शीतल चांदणं पडलं होतं. वातावरण एकदम सुखद शांतता होती. ती म्हणाली, अहो काय हे, सगळे तिथे आपली वाट पाहत आहेत आणि तुम्ही इथे घेऊन आलात. प्रियाने आपला हात सोडवण्याचा खोटा प्रयत्न केला आणि लाडत विचारलं होतं. शिवमने काही न बोलता प्रियाला आपल्या जवळ घेतलं. त्याचे मजबूत हात तिच्या पैठणीच्या पदरावरून तिच्या भोवती घट्ट आवळले गेले. शिवमने प्रियाला जवळ घेत तिच्या वर्षभराच्या कष्टाची दखल घेतली होती. आज तू खूप सुंदर दिसतेस प्रिया. माझं तुझ्यावर प्रेम रोज वाढत चालले.
त्याने तिच्या कपाळावर प्रेमाने हलकं चुंबन दिलं. त्या शांत रात्री दोघांनी काही क्षण एकमेकांसोबत घालवले. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.